श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वेदराशी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही जर मेष राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक छोटीशी माहिती तुमचे आयुष्य बदलू शकते. जून महिना मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि बदल घडवणारा ठरणार आहे. अधिक महिना संपल्यानंतर ग्रहताऱ्याची अशी काही अजब चाल सुरू झाली आहे जी थेट तुमच्या नशिबाला नवी कलाटणी देऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यात अचानक पैशाचा पाऊस पडणार आहे, तर काहींसाठी हा काळ खूप मोठी परीक्षा घेऊन येणार आहे. तुम्ही घेतलेले फक्त एका छोटासा निर्णय येत्या काही दिवसात तुमच्या भविष्याचा पूर्ण चेहरामोहरा बदलून टाकू शकतो. या व्हिडिओमध्ये आम्ही जूनमधील त्या महत्त्वाच्या घटनेबद्दल आणि नशिबात येणाऱ्या त्या मोठ्या बदलाचे रहस्य उघडले आहे, जे फार कमी लोकांना माहिती आहे. तुमच्या करिअरच्या क्षेत्रात जून महिना एक वादळी प्रगती घेऊन येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून नोकरी किंवा व्यवसायात ज्या संधीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात, ती आता तुमच्या दारात येऊन उभी ढकलली आहे. या महिन्यात ग्रहाची स्थिती अशा प्रकारे जुळून आली आहे की तुमची अनेक वर्षापासून रखडलेली कामे एका झटक्यात मार्गी लागतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याच्या किंवा प्रमोशनच्या परीक्षेत असाल तर हीच ती सुवर्ण वेळ आहे जिथे तुमचे नशीब तुम्हाला साथ देणार आहे. ऑफिसमध्ये आता तुम्हाला फक्त एक सामान्य कर्मचारी म्हणून नाही, तर एका महत्त्वाच्या व्यक्ती म्हणून पाहिले जाणार आहे. तुमची मेहनत, तुमची कामाची पद्धत आणि तुमची निष्ठा याची दखल आता वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर अचानक विश्वास टाकू लागतील आणि तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या सोपवतील. हीच ती वेळ आहे जिथे तुमची कार्यक्षमता सिद्ध करून तुम्ही ऑफिसमधील राजकारण मागे सावरून पदोन्नती किंवा पगारवाढ मिळवू शकाल. मात्र यशाच्या शिखरावर पोहोचताना एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमची प्रगती काही लोकांसाठी असू शकते डोळ्यात खुपणारी. त्यामुळे ऑफिसमधील ग्रॉफिसपासून दूर राहा आणि तुमच्या कामाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा. तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीची संख्या वाढणार असली तरीही कोणालाही आपली पूर्ण स्ट्रॅटर्जी सांगण्याची चूक करू नका. तुमचा शांत स्वभाव आणि ध्येयनिश्चिती तुम्हाला या जून महिन्यात करिअरच्या अशा उंचीवर नेऊन ठेवेल जिथे पोहोचण्याचे तुमचे स्वप्न तुम्ही कधी काळी पाहिले होते. जून महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात तुमच्या आर्थिक कुंडलीत एक मोठा इशारा दिसून येत आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. तुम्ही कितीही प्रगती करत असाल तरीही आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत हा काळ अत्यंत संवेदनशील आहे. कोणालाही मोठी उधारी देणे किंवा कोणावरच्याही सांगण्यावरून गुंतवणूक करणे या गोष्टीपासून पूर्णपणे लांब राहा. ग्रहाची स्थिती अशी आहे की तुमचे भावनिक बाजू तुमच्या आर्थिक निर्णयावर भारी पडू शकते, ज्यामुळे तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या व्यक्तीवर तुम्ही आजवर डोळे मिटून विश्वास ठेवला आहे, त्याच व्यक्ती तुम्हाला या महिन्यात मोठी निराशा देऊ शकतात. पैशाच्या बाबतीत समोरची व्यक्ती कितीही नम्रपणे वागत असली तरी व्यवहारात पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही भावनिक होऊन कोणाला पैसे दिले तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता अगदी कमी आहे. या काळात तुमचा आर्थिक विवेक जागृत ठेवा आणि प्रत्येक व्यवहार लेखी स्वरूपात किंवा पुराव्यानिशीच करा. तुमच्याकडे पैसा टिकत नाहीये का? किंवा कर्ज वाढत चालले आहे का? या प्रश्नाची उत्तरे शोधताना घाबरून न जाता सावधगिरी बाळगणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. हे समजून घ्या की या महिन्यात दिसतं तसं नसतं हे वाक्य तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. कोणालाही मदत करण्यापूर्वी आपली आर्थिक स्थिती तपासा आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही या सावधगिरीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले नाही तरच तुम्ही जून महिन्याच्या आर्थिक आव्हानातून सुरक्षितपणे बाहेर पडू शकाल. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर जूनचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी एखाद्या जॉकपॉटसारखा ठरू शकतो. बऱ्याच काळापासून व्यवसायात जे मरगळलेले वातावरण होते ते आता अचानक दूर होताना दिसेल.
नवीन ग्राहक जोडले जातील आणि अचानक वाढलेली विक्री पाहून तुम्ही थक्क व्हाल. तुमच्या कामाची गुंतवणूक दखल मार्केटमध्ये घेतली जाईल, ज्यामुळे तुम्हाला नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठी ऑर्डर्स मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायातील ही प्रगती केवळ तात्पुरती नसून ती तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरू शकते. मात्र व्यवसायात प्रगती होत असतानाच भागीदारी करण्याच्या बाबतीत अत्यंत सतर्क राहा. ग्रह स्पष्टपणे संकेत देत आहे की या काळात कोणाशीही नवीन भागीदारी करताना दिसतं तसं नसतं हे शत्रू लक्षात ठेवा. समोरचा व्यक्ती तुमच्यासमोर गोड बोलून आकर्षक ऑफर मांडू शकतो, पण त्यामागील त्याचे हेतू काय आहे हे तपासणे आता तुमच्या हातात आहे. घाईघाईने कोणताही करार करू नका आणि कागदपत्राची पूर्तता केल्याशिवाय गुंतवणुकीचे धाडस करू नका. भागीदाराची होणारे छोटेसे दुर्लक्ष तुम्हाला भविष्यात मोठ्या कायदेशीर किंवा आर्थिक अडचणीत टाकू शकते. जर तुम्ही आर्थिक भागीदारीत असाल तर जोडीदारासोबत पारदर्शक संवाद ठेवा आणि व्यवसायातील महत्त्वाच्या गोष्टी कोणाकडेही उघड करू नका. या महिन्यात तुमचे यश तुमच्या स्वबळावर आणि नियोजनावर अवलंबून आहे. शांत डोक्याने घेतलेला निर्णय तुम्हाला व्यवसायातील प्रगतीच्या अशा उंचीवर घेऊन जाईल जिथे स्पर्धकही तुमच्याकडे पाहून थक्क होतील. जून महिन्यात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात भावनाचा एक वेगळाच उदाहरण दिसून येईल. काही मेष राशीच्या लोकांसाठी ही वेळ जुन्या आठवणींना पुन्हा जिवंत राहणारी ठरू शकते. अचानक तुम्हाला एखादी व्यक्ती आठवू लागेल किंवा त्यांच्याशी संपर्क होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे काही लोकांसाठी हा काळ नवीन प्रेमाची चाहूल घेऊन येईल. मात्र या सर्व भावनेच्या गर्दीत एक गोष्ट लक्षात ठेवा. भावनापेक्षा वास्तवावर विश्वास ठेवणे जास्त गरजेचं आहे. ज्या नात्यात अजूनही स्पष्टता नाही तिथे गैरसमज वाढण्याची शक्यता नात्याला तडा देऊ शकते. लग्नाळू किंवा विवाहित लोकांसाठी हा काळ अग्निपरीक्षेचा ठरू शकतो. या महिन्यात तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर तुमचा ताबा असणे अत्यंत आवश्यक आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर मोठे वाद निर्माण होऊ शकतात आणि तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ निघून नात्यात अंतर वाढू शकते. तुमचा अहंकार किंवा रागाची चुकीची प्रतिक्रिया नात्यात दुरावा निर्माण करू शकते. त्यामुळे संवाद साधताना संयम राखा आणि समोरच्याचेच म्हणणे ऐकून घेण्याची तयारी ठेवा. नात्यातील या संघर्षातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पारदर्शकता. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही समस्या जाणवत असतील तर त्या मनावर न घेता मनमोकळेपणाने बोला. एकमेकांवरील संशय किंवा भूतकाळातील गोष्टी सध्याच्या आनंदाला विरजण घालून देऊ नका. लक्षात ठेवा, प्रेम हे विश्वासावर टिकते आणि हा जून महिना तुमच्या नात्यातील त्या विश्वासाची कसोटी घेणार आहे. जर तुम्ही संयमाने या परीक्षेला सामोरे गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट आणि परिपक्व होईल. जून महिन्यात तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. कामाच्या व्यापात तुम्ही स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. विशेषतः पोटाचे विकार, थकवा आणि झोपेच्या तक्रारी या महिन्यात तुम्हाला त्रास देऊ शकतात. मानसिक ताण वाढल्यामुळे होणारी चिडचिड टाळण्यासाठी दररोज किमान 15 मिनिटे शांत राहण्याचा किंवा ध्यानाचा प्रयत्न करा. शरीराला आराम आणि मनाला शांतता मिळाल्यास तुम्ही या महिन्यात मिळणाऱ्या मोठ्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल. या महिन्यातील सर्वात महत्त्वाचे गुप्त शत्रू म्हणजे तुमच्या पुढील योजना कोणालाही सांगू नका. ग्रह सांगतात की तुमची प्रगती आणि तुमच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काहीची वाईट नजर असू शकते. जोपर्यंत तुमचे काम पूर्णत्वात होत नाही तोपर्यंत शांत राहणे आणि गोष्टी गुपित ठेवणेच तुमच्याच हिताचे ठरेल. प्रसिद्धी किंवा कौतुकासाठी घाई करू नका. तुमचे काम आणि यश जगाला आपोआपच कळेल. तुमची गोपनीयता हीच या महिन्यात तुमच्या यशाची सर्वात मोठी ढाल असणार आहे. शेवटी तुमच्या नशिबाला सकारात्मक दिशा देण्यासाठी काही खास उपाय नक्की करा. जून महिन्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा आणि हिरवा आहे. जर तुम्ही शुभ दिवस शुक्रवार आणि गुरुवार आहे. तसेच यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी ओम शुक्राय नमः या मंत्राचा दररोज जप करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक लहरी वाढतील. लक्षात ठेवा, कोणावरही डोळे मिटून विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावर आणि नियोजनावर विश्वास ठेवा.
जून महिना हा फक्त एक महिना नाही, तर तुमच्या आयुष्याला नवी कलाटणी देणारा एक मोठा संधीचा काळ आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थी नक्की लिहा आणि अशाच नवीन नवीन राशी भविष्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.